टकल्या टकल्या दारू पिऊन गावभर हिंदी टकल्या 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 म्हणा नाही तर साल्यावर टेकल्या म्हणा निघाल्या गाबे साल्या बे कुत्र्यावा साल्यावा रोज भुकता साल्यावा रोज आणि खरं पाहिल्यानं कुत्र्यावा माझे खरे रिश्तेदार तुम्हीच हो अबे निदान माझ्यावर भुकता तरी साल्यावा तुम्ही असं वाटते की माझे नातलग आल्यासारखे वाटते पण घरी ते साली बायको वेस 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 करते अरे जेव्हा नोकरीवर होतो तर पगाराच्या दिवशी कशी तरी लाड करे पण आता साली घरी नाही येऊ दे बाहेर झोपावं लागते कधी कधी आता बायको जशी करते तर मग पोरी काय इज्जत ठेवतील माझी त्याही तसेच आणि मग पोरी नाही बायको इज्जत नाही ठेवे तर मग गावातील लोक टकल्या टुकल्या म्हणतात तर काय म्हणा म्हणा रे बापू टकल्या म्हणा नाही तर फेकल्या म्हणा साला रिटायरमेंट झाल्यानंतर साली काही एवढी माणसाची इज्जत जाते का पण नाही आता मला बहुतच ताव येतात बहुत ताव येतात सालीले आज 12 वाजता घरी जातो 12 वाजता ते झोपते आणि झोपडीमध्ये सालीच्या मानेवरच जाऊन बसतो चान्सेस देत नाही तिने उठा रमदार तो ज्या ज्या खळावर पडेल त्या त्या खळावर चांगला घुसमाडू मारतो पण तिले जागी गाली तर मग माझी काही खरी नाही पहिले तर कशी ढकल ढुकल करे आता तर साली उचलू आदळते कशी नाही आदळ ताकद जास्त पडते माझ्यापेक्षा 15 वर्षानं लहान आहे माझ्या बापाला म्हणलं का नको मागून देऊ भोसरीच्याला माझी सासू जवान दिसली भोसरीच्याला आपल्यासाठी माझं लग्न लावून आपली सोय होईल म्हणून आपण तर गेला भोसरीचा वरती हे माझ्या मागं लावून दिलं दादा पण नाही सहनच नाही होय आता तर तिला आज सुचवल्याशिवाय नाही राहत 12 अशी काही हिंमत होय नाही बस चढवतो आणि 12 वाजता जातो आणि बिलकुल आवडाव पाहतो ना छातीवर जाऊन बसतो चुलीत गेला काम तिला पलटाचा चान्सच नाही मग बोंबलत बसवण्याचं काका नमस्कार एक तर टकल्याच म्हण नाही तर काकाच म्हण मी तुमचा किती मान सन्मान करतो माहित कधी टकल्या म्हणीन का अरे म्हणत आहेस तरी म्हणीन का कधी म्हणलं टकल्या तुम्हाला काय अरे 2-3 वेळा झाला तुझं म्हणून टकल्या म्हणून तसं नाही म्हणाल मी म्हणाल तुमच्या टकलावर माशी बसली असं म्हणालो तर टकलं माझं त्याची माशी बसवून तर काही बसव बरोबर आहे पण त्या टकल्यावर माशी बसली माशीच्या पायात जीवजंतू राहतील ते जीवजंतू तुमच्या डोसक्यात जातील तुम्ही पागल होऊन जाल आणि त्याचा त्रास त्या काकुले होईल तिचं नाव नाही घ्यायचं माझ्या समोर वो बुलाती है मगर जाने का नहीं अरे ती किती बोलवलं किती हे करायला तरी मी काय तिच्या मागे जाणार नाही एवढा असं काऊन काकूवर राग आमच्या काकूवर राग बाई हो का साली ते तू लावडीन पाहिलास कधी अरे एकदाची ते लावडीन परवाची पण हे साली माझी बायको नाही परवाची काय चुकीचं बोलता बरं हो काकू सारखी सुंदर बाई आमच्या पुऱ्या गावात नाही आहे ते सुंदर आहे अरे ते काळी भस आहे काळी भस
काका तुम्ही जास्त बोलून राहिल्या. हा. अहो काका आमची काकू म्हणजे सोजवळ आहे, सोजवळ. ते सोजवळ आहे. मग तिला तू सोजवळ म्हणतेस, तू तिच्याकडून काहीतरी खाल्ला असेल तू. अरे. 3 पाच तर बायको का माझी पुरी जवानी खाऊन टाकलं तिला. नाही म्हणता माझ्याकडून 3 पोरी करवून घेतलं. मी का मशीन हो, छापखाने हो. काका तुका खोकला. त्याच्या रोज माणसाची हालतची बेहालत होऊन गेली. अरे तुम्हाला कोणता फरक पडला मला समजून सांगा बरं. मला समजलं नाही कशी जवानी वाया गेली तर. अरे ते माझ्यापेक्षा 15 वर्षानं लहान आहे. ते काय मस्त्या केल्या तर अगं मी नाही गेलो, त्या भोसरीच्या माझ्या बापानं केलं. त्याला माझी सासू जवान वाटली, त्याला माझं लग्न लावलं. जाऊ दे त्या गोष्टी. मी म्हणलो चला, पहिली पोरगी झाली. बर पहिली पोरगी तूप रोटी, घरची लक्ष्मी. मग दुसरी काय हे राहते का? तरी वर म्हणलो, दगड ठेवून छातीवर म्हणलो चला. घरची पोरगी पोरी सोबत पोरगी खेळत, दोघ्या बहिणी खेळतील. असं कोणी राहते का? बरोबर आहे. पण हा एवढा का मला एक नाही समजा. एवढा तुम्ही त्रास केल्यासारखा करून राहिला. आणि एवढा त्रास तुम्हाला का डिलिव्हरी का तुमची झाली का काकूची झाली? तर माझं काय असा कोणता त्रास झाला? पुढचं लग्न झालं नाही तर मग लग्न झाल्यावर समजा किती त्रास होते ना. माझ्या मला माहिती आहे. बरोबर. पुरी जवानी चालली गेली त्याची. आता काय राहिलं माझ्या जवळ? अरे ते बाई नाहीये, पिसाळलेली कुत्री आहे, कुत्री. आता हे मात्र आता अति होते बरं. काय तर मग काय? अहो आमची काकू म्हणजे देवी आहे. देवी काय ना बाई बोला नको तुम्ही. देवी आहे. मग अरे ते तर देव काय आहे. तिने साधा सारखा नवरा पाहिजे. अरे बाबा हा माणूस काय ना बाई बोलतो तुम्ही का? आई पिसाळला नाही बापू. हा. आज पक्क ठरवलं, काय? तिची अशी धुलाई करतो ना मी, तो बस ज्या ज्या कळावर पडेल त्या त्या कळावर. आज पाहूनच घे तू माझी करामत. काकू अरे तू काले काका कुकू करत आहे. तू काय खाल्लास का तिच्याकडून काही? अरे जाऊ दे ना काका कुकू. आज मी जातो घरी नक्की देतात. अरे यार हा काउंट करा देतात. अरे काय रे काका कुकू करत आहेस तू? गेले सुतवतो आता मी कोण होता. नमस्कार मित्रा. बायको माझी, माझ्या बायको सारखी बाईने कधी पाहिलोच नाही. काय स्वभाव आहे गाईचा. अरे असा साधा स्वभाव आहे का बस. लावणी हा जो प्रकाश आहे ना तो इच्छाच होय. अरे देवी आहे बाबा. मा ओ देवी मा. बाबू अजी इकडे बरं का. हो चल काकू बोला. बाबा हे गाडी काय काय रस्त्याने लावायला कुत्रे असतात ना, ते त्यांच्यासाठी. बरोबर. बापू माझी रिटायर झालो ना मी. वरती दुसऱ्याला देऊन टाकलो, पण दंडे मात्र हिच्यासाठी ठेवले. तिने दंडाची मोठी आवड. हो बापू. आणि त्या दंड्याचा कसा यूज करायचा तेही मला चांगलं माहिती आहे का? हो बरं इकडे. तू पाहतो ना हे सगळं. तू फक्त पाय. आम्ही तर आपण तू ना, तू फक्त पाय. हो आम्ही वेगळं वेगळं कधी येतीच सुरू करू. काय करताय? मी काय करू? काय म्हणता माहिती नाही का? कोण म्हणते? तुम्ही म्हणता माझे कारण ऐकलंय मी. कान काय पुढे जा.
माझी तुला ऐकत नाही का? हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली तुमची? बस नको का मला? हात काय बघा? बोला काय म्हणला माझी तुला ऐकत नाही का? हिम्मत कशी झाली तुमची? तुला म्हणला का मोठा शब्द झाला का नाही? मोठा शब्द कसा नाही? आणि असा कसा म्हणलाय? हिम्मत कशी झाली? माझी तुला तरी म्हणलाय. पण आता भुलाई भुलाई म्हणलं तर का मोठा शब्द झाला होती का? मला सांगा बरं लावडीन म्हणलं त्याच्यापेक्षा का वाईट शब्द लावणी झाली? लावणी नाही झाली. लावणी नाही खावा नाही वा. ही लावणी ना? कुठल्या अंगाला लावणी? कुठल्या अंगाला दिसते? लावणी? आजी नाही म्हणलं की नाही म्हणलं तुला आजी लावडी नाही म्हणलं तू सांगितलं ना त्या लावणी म्हणलं मला? आजी नाही म्हणलं लावडी आजी लावडी न काळी भस म्हणलं तुझ्या काय बिघडवलं हवा नाही वा. अरे मारतो बाबा. कुठल्या अंगाला काढली नाही? एवढ्या बुऱ्या बुऱ्या माणसाला काढी बस. बापरे, एवढी हिंमत वाढली? आणखी चांगली सुद्धा बस आता अबे तू तो बसला बे. तू कोण तसेच काढे बे. त्याला काय बोलायचं नाही, सांगून टाकते तुम्हाला. अजिबात तू सांग बाबू. तू सांग ना, सांग ना. का सांगू तुम्ही का तू सांगूच नको रे तू. तू कोण तसेच नाही. मला काही समजेल आणि तुमच्या दुकानाच्या भांडण मी का पडतो म्हणाले पण तुम्ही का बोलू शकते का म्हणजे चार चौकामध्ये तुम्ही काकाला मारता येते असं? आणि या चार चौकामध्ये बायकोची बदनामी करतो त्याचं काय नाही, बरोबर आहे? अशी कोणती बदनामी झाली एकदम चौताळू नव्हता म्हणून मी तुम्हाला काका तुम्हाला पिसाली कुत्री म्हणे तुझ्या काय बिघडवलं माझे. मागून तिकडे. मला नाही पडत जी तुमचं काकू नाही पडत मला नाही पटत आहे. काय करत आहे सांगत आहे तरी काय केलं? नाही नाही मी हात बोलतच राजी तिच्या डोका डोळा बाजूला मी काय बोलत ती राहूच नको ना बे. का म्हटलं तुम्ही सांगा ना तुम्ही का म्हटलं होता मला आधी काकूने देऊ काय म्हणलं तर सांगतलो का सारखा नवरा पाहिजे म्हणलं तर सांगितलं का मला नाही बा. हो देवा. अरे बसलो. अरे बा. अरे कोण म्हणते? मला पाहिजे. या तुमच्या अशा गोष्टीमुळेच नाही का माणसं बिघडतात तुम्हाला माहिती आहे का आधी तुम्ही समजा रिटायर्ड पोलीस माणूस आहे हं? गावामध्ये का कमी इज्जत आहे का त्या माणसाची अरे, कमी इज्जत आहे का नाही का अजी समजा लोकांना माहित झालं की चौकामध्ये बायकोला या माणसानं मार म्हणजे बायकोनं मारलं हं? तर उद्या समजा या ह्याची बदनामी झाली नाही याचा परिणाम जर काकाच्या डोक्यात झाला तर मग आपल्या डोक्यावर परिणाम करून घेतला तर मग आणि समजा उद्या दारू बिरू पिवायला लागले तर मग खिशात ठेवायला लागला तर बस भेट रे बाबू तिकडे खा. याची? हात वर करायचे. हात वर करायचे. असं? माझा हात वर केला सांगितलं ना, तुमचा हात वर करायचा. एकच हात वर करायला सांगितलं ना, काही दोनही करायचे. सांगा तुम्ही मी आहो तू बोलू नको. तू अजिबात बोलू नको. माझी बायको बोलेल माझे. त्याला काय म्हणायचं नाही. तुझे काय म्हणत नाही मी. इकडे वा. मला सांगू.
इथं मार खाऊ शक्ती कमी झाली बघा, आहे. नाही जागा, तुझं मुलं तसं नाही आहे ना. हा. आता एखादी बाई दिसली ना, काय रडतं धाव धाव जाते ना मला. नाही नाही, हे साधा सुद्धा माणूस आहे. काय तर साधा आहे, मला माहित आहे कसं आहे ते. आता खिशी तपासता तुम्ही हेच तर मला पोटे अहो, का तुझं थांबलं का? थांबलं तू. म्हणजे कधी पद्धत का आता तिकड जायची तपाल तुम्ही सरबत हो का मग? शरबत आहे? इकडे बरं बाबू. अजून का गाव हा? माझी का तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर सरबत हो म्हटलं ना आता काय तर सांग बाबू, तू जेवढा सांगितलं तेवढा करणार, पिचिड पिचिड लावून देते. लिहिला काय काय लिहिलंय तिथं? शिगा शिगा लिहिलाय देशी दारू अरे माझी बायको मोठी गुन्हेगार. अरे बायको मोठी तरी सांगत असतो माझ्या मायबापाने, हा? आता तशा मध्ये पाहू नका. तरी माझं लग्न लावून दिलं. अरे बायको मोठी गुन्हेगार. अरे बायको म्हणजे मरून जायची मरून जायची लग्न नाही तर काय काम आहे माझं? म्हणजे या का आज आली होती ना. माझी बायको उठवून दे. उठ ना रे, उठ. पाहिलं? कसं कुत्रू खोंड्यासारखं करते ना. नवऱ्याला खुदूर कोणाबद्दल गाव. आहे सर, कोणतं कामाचं आहे? आहे सर तुझं. उठ, चल रे. अरे वा. कोणतं गाणं हो? कागलो आहे. हा कुठं जाऊ? चल रे. गाडी चल. तू नाही येत? हो, मी या रस्त्यावरच राहणार आहे. चालले दोघं जाऊन. काय नको मला? आता चुकले चुकले करून ठेवते या माणसाचे. तरी पाहिलं एवढा खेळत्या झाल्या पण एवढ्या मस्त्या नाही रे बाबा का माणूस आहे. एवढा मार खाते काका काकूच्या हातून म्हणूनच मुद्दाम सांगितलं असा म्हणते तसा म्हणते म्हणून देवा अरे इतकी मजा येत होती रे बा आणि त्या काकूचा सुटवला तुझं सांगत होतो पण मला खेळणार पुचकलं तर फालतू दिली पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आपण काकूची रिपोर्ट देऊ मी तुझी देतो त्याला बोलायचा पोरगा म्हणून माझ्या मनातलं सांगितलं मी. तिने चढव चढव सांगितलं मला मारायला लावला. हे समजवण्याच्या पद्धती राहत कळ बाबा. माझी आग झाली बापू आता मी तुझी आग केल्याशिवाय मी तुझा आता बघा केल्याशिवाय राहत नाही. अरे सोडव नका कॉलर सोडा म्हटलं. शाबास तुम्हाला माहिती, तुम्हाला माहिती तुम्ही कोणाची कॉलर पकडली? हा काही साधारण व्यक्ती नाहीये, करोडपती आहे. करोडपती. झोपडपट्टी आहे. दुसरीकडे जाऊ नाही, नाही, मी जॉबला साईन नाही करू शकत. गेला पाच जाऊ दे ना चल दुसरीकडे मी जॉबला साईन नाही करू शकत. मला माहिती. एवढंच नाही, तिची जागा आहे ती जागा. ज्या जागेवर तुम्ही उभ्या ती जागा तो यू खरेदी करू शकते. हो बे अबे झोपायला जागा नाही. खूप पाडवा झोपतात बे. अरे सांगवर
ते जागा शोधत आहे आणि एका देशामध्ये तर 27 मजली बिल्डिंग आहे. त्यापैकी 20 मजली बिल्डिंग मध्ये निवड पैसाच पैसा. पैसाच पैसा. आता रोज 20 रुपये खाण्याला करोडपती सांगव. एवढंच नाही, मला माहिती तो गडगड 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 हेलिकॉप्टर पंखेवाला 25 लाखाचा हेलिकॉप्टरचा मालक आहे तो सध्या. हो बे साधा पंखा नाही पंख्याचा बे सांगव. एवढंच नाही, अबे होते ना बे. एवढंच नाही, त्याच्या हातामध्ये घडी दिसते का? दिसते का तुम्हाला दोघांना घड्याळ? ते काही साधारण घड्याळ नाहीये, 25 लाखाचा घड्याळ आहे. आपल्या भारताच्या घड्याळ तरी 3 काटे असतात, पण याच्या घड्याळी फक्त एकच काटा आहे. तोही काटा माझा हो. मगाशी पाहिलीस तो. या व्यक्तीला काही साधारण समजू नका तुम्ही. तुम्हाला माहिती करोडोचा बिझनेस आहे, करोडपती आहे, करोडपती. ए पागल पोरी, हे बघ तुझं समजतं तसं काही नाही काही. सर्वांना दिला तू समजतं तसं काय. हा ना, आमच्या झोपडपट्टीमध्ये राधा आहे ना, राधा तिचा भाऊ आहे आणि त्याचा व्यवसाय हा एवढा मोठा नाही काही. भंगाराचा व्यवसाय, भंगाराचा. हो म्हटलं किती मोठे मोठे स्वप्न पाहिले होते. माझा पती करोडपती, मी त्याची करोडपत्नी. अमेरिकेला जाईल, चीनला जाईल, हेलिकॉप्टर मध्ये घुमेल, पण माझे सगळे स्वप्न चूर चूर झाले. बोला ना, माझी इज्जत काय चुकी बोलला ना. वाटलं होतं मी एका गरीब ड्रायव्हरची मुलगी, पण नवरा तरी करोड. म्हणजे तुही तशीच का हो? मग या दोघांपेक्षा तिला आता तो किती चांगले असते म्हणतात ना. खबरदार जोरोबाने नाच कावडीची नाही, तशी गोष्ट आहे तुमची. मी कळलं नाही ना तिथं. व्हॉट्सअप पाहणे रे, फेसबुक पहा, चॅटिंग करा. काय नव्हतं स्वप्न पाहिलं. तुला काय म्हणू, तुला एक करोडपती नवरा पाहिजे होता, मला करोडपती बायको पाहिजे होती. दोघंही फेकत होतो, दोघंही झेलत होतो. समजून पण एक हे सगळं नाटक करता करताना मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. अगदी मनातून बोलतो. अगदी मनातून. मी नेहमी माझ्या मनातलं बोलू. हा बोल ना. मी पण तुझ्यावर खूप खरं खरं प्रेम करते. खरं? अगदी मनात. मी 1 नंबरचा भंगारपती आहे. चालेल चालेल ना, ठीक आहे. पण एक ठरवू आपण आतापासून अगदी फक्त खरं बोलायचं. ठीक आहे, अरे खऱ्याची सोबत करायची. तसंच करू. जीव गेला तरी गेला तर ठीक आहे. आपण एक काम करू. मग आता मी आत्ताच्या आता जातो आणि ताईकडे आपल्या लग्नाची परमिशन मागतो. चलो फक्त खरं बोल. रडू
आता संकेत बाळ मोठं व्हायला लागलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या संकेतला खूप शिकवायचं, त्याला खूप मोठा माणूस बनवायचं, त्याला साहेब बनवायचं. आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करेन, पण माझ्या संकेतला मी साहेब बनवेन. पण इतका वेळ झाला, शाळेची सुट्टी झाली असेल, अजून संकेत बाळ आलं कसं नाही का? हा, मित्रांसोबत खेळत असेल कदाचित. येईल. सदाबा सदाबा कसं आहे म्हणा? मी तर बरं आहे ना. आणि शाळा काय म्हणते? शाळा शाळा तर बहुत बरी आहे. मित्र वगैरे आहेत की नाही शाळेत? मित्र आत्ताच तर खेळत होतो आम्ही. आणि म्हणून तुला उशीर झाला नाही. ठीक आहे ठीक आहे, बस बस बस. आज ना तुझा अभ्यास घे. पुस्तक काढ, इंग्रजीचं पुस्तक काढतो. इंग्रजीचं पुस्तक सदाबा तुम्हाला समजणार काय? आपल्याला बहुत इंग्रजी येते. हो काय? हो का? म्हणजे बहुत येते आपल्याला, बहुतच येते. काढ पुस्तक काढ. सदाबा आज ना आम्हाला पोयम शिकवली. चांगलं आहे. ऐकव का तुम्हाला? पोयम बियम नाही पाहिजे आपल्याला. एखादी कविता आहे का? कविता. अरे सदाबा, पोयम म्हणजेच कविता असते. असं आहे. मग नाही तर काय? माहित आहे माहित आहे, आपल्याला बहुत इंग्रजी येते. ऐकव. एकच. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. काय अशी कविता आपल्याला बहुत आवडते. सदाबा, ही तुम्हाला समजली काय? समजली म्हणजे बहुत समजली, आपल्याला पुरी समजली. हो काय? तर चला बरं, मला एक लेसन समजावा बरं, इंग्लिशचा. लेसन म्हणजे काय? ते कसं आहे, आपण भाजी फोडणीत लसूण टाकतो. सदाबा, तो लसूण झाला, हा लेसन आहे, लेसन. मला माहित आहे, मुद्दाम म्हणाला तुला समजते का नाही म्हणून पाहता होतं ना. लेसन म्हणजे सोपं राहते. हे आपला लेसन म्हणजे ते अरे सदाबा, पहिले पुस्तक तर सरळ पकडा. मुद्दाम पकडलो मी, मला पाहायचं होतं तुला समजते का नाही. अरे हे काय, हे सोपं आहे सगळं. हे बघ, ए बी सी आणि डी. हे बघ, ए फॉर आंबा, बी फॉर बाई, सी फॉर सीताफळ आणि डी फॉर डमरू. आहे की नाही? अरे सदाबा, ते असते ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग, असं राहते ते. असं आहे का? मग काय तर काय? जसं का तू एकटाच हुशार आहेस, मला इंग्रजी बोलत येते. चला चला, अभ्यास करून झाला असेल तर जेवण करायला चला. हे दादा, तुला गंमत सांगू का? मी ना संकेतचा अभ्यास घेत आहे, आणि तेही माहितीये इंग्रजीचा. तू आणि त्याचा अभ्यास नाही, तुला काय कळतं का पुस्तकातलं? अरे काय तुला मजा वाटते का? संकेत घेताय ना मी अभ्यास इंग्रजीचा. हो हो हो, सांग बरं. अरे सोपं राहते सगळं. ए फॉर आंबा, बी फॉर बाई, सी फॉर सीताफळ आणि डी फॉर माहिती डमरू आणि दीपा दंड्या जाई जेवायला. मज्जा आली. चल, भूक लागली, पोटात कावड बोंबलत आहे. पोटात कावडे? तशी भूक तर मला पण लागली. चल चल लवकर चल. आणि राधाईचं हातचं जेवण म्हणजे अमृत आणि गोड असते. अच्छा, आणि मी रोज तुला स्वयंपाक करून वाढतो ते वाईट असते. आणि नाना सदाबा, मग तुमच्या जेवणामध्ये तर प्रेम, माया, ममता सर्व असते. किती छान बोलतोस बरं. असं छान छान बोलायचं, खूप खूप अभ्यास करायचा, खूप शिकायचा, मोठा माणूस व्हायचा ना. छान छान बोलायचा ना. चला चला, जेवण करायला बस. अगं खूप जोराची भूक लागली. अरे वा, वांग्याची भाजी. चल संकेतला. थांबा थांबा सदाबा, आधी हात धुवून या, नंतर जेवायला बस. आता माझ्या हाताला काय झालं? चांगलेच आहेत माझे हात. तसं नाही सदाबा, आमचे टीचर सांगतात की जेवणापूर्वी आणि जेवणानंतर सुद्धा साबणाने स्वच्छ हात धुवायचे. मूर्ख साहेब तुझे मास्तर, हात कशाला धुवा? सदाबा, आपल्या हातावरचे सूक्ष्म किटाणू आपल्या पोटामध्ये गेले तर आपण आजारी पडू शकतो. हा,
किटाणू त्यावर राहते मग नाही तर काय तो सुषमा राहते. सुषमा राहते का? तेवढ्याने त्याला मायक्रोस्कोपने बघायला लागते ना. हा म्हणजे पोटात जाते हो आजारी पडते. हो. नाही नाही पोटात जाते म्हणे मग त्याचा हात धु. हो आजारी पडते. हो त्याच्या चल चल हात धुवून टाकू मग म्हणजे लहान राहते. हो त्याला मायक्रोस्कोपने चल ये सांगते जोराची भूक लागली आहे. वांग्याची भाजी चल घे. जेव. काय रे काय झालं? मीठच नाही भाजी. मिठ्ठ का मागते? अरे तिखटही नाहीये नाही. तेलही नाही अजिबात चवच नाही भाजी. अरे पण मी तेल तिखट पीठ सगळं व्यवस्थित टाकलं होतं. हो का रे संकेत? आता जेवण बिघडलं का रे? सांग ना रे. सदामा मस्करी करतात तुझी. पुन्हा? अरे अरे सदामा सावकाश जेवाना. जेव. मस्त झाली हो. मस्त. राधा काय रे? तू नाही जेवणार का? नाही रे मी घरून जेवण करून आली. मला भूक लागली. तू जेव जेव. असं कसं? आम्ही जेवणार म्हणजे तू फक्त 5 राशील असं नाही चालणार. सदामा राधाईला एक घास भरवा ना. सदामा माझा पोट भरला आता. मजा झाला. धुवून टाकू. चल सदामा ये संगीता. मी खेळायला जातो. हा ना लवकर ये जो. हो सदामा. हा ना कोणासोबत मारामारी नको करू. हो सदामा. लवकर ये जो. हो सदामा. राधा काय रे? तू एवढी माया लावू नकोस का माझी. तुला माहिती की आपण कधी लग्न करू शकत नाही आणि भविष्यात आपलं लग्न कधीच होणार नाही. अरे पण का? का म्हणून विचारू नकोस. का म्हणून विचारू नकोस. उद्या जर आपलं लग्न झालं तर आपल्याला स्वतःची मुलं बाळ होतात आणि कदाचित माझा संकेत तुला बरका वाटला. त्याचं नाव करशील मसाज करशील. माझ्या संकेतचा तिरस्कार करशील आणि ते मला नको राहता. माझं जीवन आहे. माझं जीवन फक्त माझ्या संकेत वाढासाठी. माझ्यावर फक्त माझ्या संकेतचा अधिकार आहे का इतर कुणाचाही नाहीये. तू एक काम कर. एखादी चांगला मुलगा बघाने लग्न करून मोकळी होणार. हेच पारख केलीस का रे माझ्या प्रेमाची? एवढी एवढी स्वार्थी वाटली मी तुला? ठीक आहे तुझी इच्छा नाही ना तर ठीक आहे. अरे तू स्वतःचं सर्वस्व पणाला लावून एका अनाथ परक्या मुलाला आपलं केलंस. त्याच्यासाठी दिवस रात्र कमाल कष्ट करतोस. रक्ताचं पाणी करतोस का? तुझं प्रेम आहे ना त्याच्यात. तुला त्याचा लळा लागलाय. बेफिकरपणे जगणारा पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला सदाशिव तू आज संकेतसाठी पूर्णपणे बदलला. मग माझ्यासाठी का नाही बदलत सदाशिव? का नाही बदलत? ठीक आहे नाही ना तुझं माझ्यावर प्रेम पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप प्रेम आहे. ते जीवापाड प्रेम आहे आणि त्याच प्रेमासाठी तुझ्यासाठी आयुष्यभर कुवारी राहील मी. अरे तू ऐकून का घेत नाही. तू अशी ऐकत नाही तशी ऐकत नाही. तुला माहिती तू माझ्या घरी येतेस ना तर या गावातील लोक आपल्याबद्दल खूप वाईट वाईट बोलतात. मी खरं बोलतोय सदाशिव. किंवा दोघांबद्दल या गावातील लोक अत्यंत वाईट बोलतात. वाईट? अरे पण असं कुठलं वाईट काम केलंय मी? हे बघ विने लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. काय लक्ष द्यायचं. का नाही द्यायचं. जेव्हा रस्त्याला जातो तेव्हा उच्चिष्टीने लोक पाहतात माझ्याकडे. नाही नाही तशी टोमणी मारतात. तुला तुला सदाशिवची राखेल म्हणतात.
कोण आहे ते रामधन नावसाब सलांची एकेकाची तंगडी तोडून टाकतो. अरे कोणाची तोंड बंद करणार आहे आणि कोणाच्या तंगड्या तोडणार आहे? खरं म्हणजे तूच खरं नालायक आहे. तूच बिघडवलं माझ्या बहिणीला. माझी आहे. खबरदार खबरदार सुनाशीचा अपमान करशील तर त्याला वाईट म्हणशील. हे लोकांचं काय रे, स्त्री आणि पुरुषाच्या पवित्र नात्यात सुद्धा हे लोकांना वाईटच दिसतं. पण त्या लोकांचं काय, जे वासनेच्या आहारी जाऊन अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाला त्या कचऱ्याच्या ढिगावर फेकून टाकतात आणि या समाजामध्ये खूप सभ्यपणे जगतात. त्यांना तर कुणीच वाईट ठरवत नाही. हे मला माहित नाही आणि मला ऐकायचं नाही. मला एवढं माहित आहे की तुझं वय वाढत चाललंय. तेव्हा तू लग्न कर आणि मोकळी हो. कारण तुझं लग्न झाल्याशिवाय माझंही लग्न होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे तुला स्वतःचं लग्न करायचंय ना, म्हणून तू आपल्या बहिणीला वाईट ठरवतो. सदाशिव, हा आम्हा दोघाही बहीण भावंडाचा प्रश्न आहे. तुला मध्ये बोलायची काही त्याचा अपमान करू नकोस. म्हणजे त्याचा अपमान करतो तुला वाईट वाटतं आणि माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे बघ, तुला शेवटचा निर्माणचं सांगतो, तू लग्न कर आणि मोकळी हो. नाहीतर माझा मार्ग मला विनयची बोललेला मनावर घेऊ नकोस का? आणि काही वाईट बोललं का तू? अगे या समाजात आपल्याबद्दल लोक बोलतात बघ, तेच तर तो बोललाय आणि माझ्या मते अगदी योग्य तेच बोलला बघतो. सदाशिव, तू सुद्धा कर. मला तुझ्या भावना करतात घरात, पण मी तरी काय करू? अगं मी भावना शून्य चालू करत. माझ्या मनात फक्त माझ्या संकेतसाठी जागा आहे, इतर कोणासाठी नाही. माझ्या संकेतला खूप शिकवायचं आहे, त्याला मोठं माणूस बनवायचं आहे. माझ्या संकेतला साहेब बनवायचं आहे, साहेब. आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करायचं. मी माझ्या संकेतला साहेब बनवेन. माझ्या संकेतला साहेब बनवेन. मी माझ्या संकेतला साहेब बनवेन. माझ्या संकेतला साहेब. अरे संकेत, तू आज लवकर आलास काय झालं? नाही सर, मला एक गोष्ट सांगायची होती, मी विसरलो होतो. एक गोष्ट सांगायची होती? कुठली गोष्ट सांगायची होती? सदाबा, माझ्या शाळेची फी भरायची होती. बस एवढीशी गोष्ट. भरून टाकू ना आपण, भरून टाकू. किती फी भरायची आहे मला? सदाबा 3 महिन्याची होती. 2400 24. मी भरेन. आपण लवकरच भरूया. मी भरेन 24.